व्हिडिओ सुरुवात करूया. मम्मी बघा काय करत आहे. मम्मी टोमॅटो हे करत आहे, भाजी करते टोमॅटो चटणी. आणि पप्पा तिकडे दाढी करत बसलेले आहेत. आज रविवार असल्यामुळे ते दाढी करतायत. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे सुहास पवारच्या घरी. तर सुहास पवार हा माझा 6वीचा मित्र. त्याच्यामध्ये आपण घरी जाऊया. बघू काय काम काढले त्याला हेल्प करायचं, मदत करायची, करूया चला. आणि मित्रांनो, जायचं म्हटलं तर पाऊस काय भुरभुर येतोच आहे. तो का थांबे ना आणि एकदा जोर जोरात पडून जाय ना. तर आपण रेनकोट घालून जाणार आहोत. रेनकोट मित्रांनो, एक चांगल्या पद्धतीने मी ड्रेस घातलेला आहे. खाली काही घातलेलंच नाही आहे, म्हणजे गरज जोर तर पाऊस नाही आहे. आणि आपली सायकल. चला तर मित्रांनो, पप्पा बाय बाय, टाटा, सी यू. चला मित्रांनो. मित्रांनो, तर मी सुहासभरच्या घरी आलो होतो. तर त्याच्या आधी सुहासभरच्या घराजवळ तर हे बघा कसलं भारी मंदिर आहे शंकराचं. चला तर पाहूया आपण, किती छान आहे. हे आहे यांनी बांधलेलं दिसतं इथं, यांची सगळी माहिती आहे. मंदिर तर शंकराचे वाहन. तर कसलं भारी शंकरचं मंदिर मित्रांनो, कसलं भारी एकदम पुरातन काळातलं दिसतंय. एकदम चांगली आपले शंकर महादेव भारी आहे मित्रांनो. आतमध्ये तर बघा किती छान आहे, एकदम भारी पेंटिंग केलं आहे. आणि ते बघा मित्रांनो, ते भारी डिझाईन वगैरे आहे. तर स्वामींचे देखील मंदिर आहे मित्रांनो. आणि पलीकडे गणपती बाप्पाचं पण आहे मंदिर. तर भारी आहे मित्रांनो, एकच नंबर मंदिर आहे. बघा किती छान पेंटिंग केलेलं आहे. आणि हे गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पाचं मंदिर. आणि मित्रांनो, हे आहे शंकर गणपती पार्वती. तर आता आपण जाणार आहोत सुहासपरच्या घरी. तर चला तर मित्रांनो, एकदम भारी तर मंदिर आहे. तर चला आपण सुहासपरच्या घरी जाऊ. बघा इथंच आहे आपला मित्र सुहास. काय भावा, कसं काय बरं आहे ना? अरे कुठं आता तू, सायकल आला तू? मित्रांनो, लेटेस्ट आहे, शिकतोय मित्र आपला. त्याला जरा सपोर्ट करा, जरा शिकल हळूहळू. दाखवल तुम्हाला पण त्याची काय काय लाईफची स्टोरी. मग काय नाही बघ, असं चालतं. काय अडचण बिडचण काय काय नाही, वाटलं? काय. एकदम परफेक्ट ना. माहिती का आज काय करायचं माहिती आहे का तुला? आज ब्लॉग शूट करायचा आपला मेमरीचा. चला तर आपण मित्रांनो, तर मी आज आलो आहे रामकृष्ण मठामध्ये. तर तुम्ही बघू शकता इतकं छान मठ आहे. तर माझ्या मित्राचं सुहास पवारचं ब्लॉगचं तर त्यांनी व्हिडिओ करत होतं, तर आलो आहे आम्ही दोघांनी. तर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही त्याच्या चॅनलवर जाऊन बघू शकता, सुहास पवार या नावाने. तर मित्रांनो, इतकं सुंदर हे वातावरण आहे, नैसर्गिक पद्धतीसारखं. मठ किती सुंदर आहे. तर ही झाडं बघा, किती छान छान झाडं आहेत मित्रांनो. ही झाडं बघा कसली चांगल्या पद्धतीने वाढवलेली आणि ही केलेली आहे, कटिंग बिटिंग मस्त. हे सदाफुलीचं झाड आहे मित्रांनो. हे झाडाची नाव मला तर माहीत नाही. तर हे आहे तुळस. आणि हे देखो क्या बात आहे, इथं मोगऱ्याचं लोक स्पर्श करणं म्हणा, फूलों को स्पर्श करना मना है. आम तो हाथ नहीं लगाने वाले भाई. चला तर मग आहे मोगऱ्याचं झाड ते मित्रांनो. हे आहे रामकृष्ण मठाचं सुंदर परिसरचं चित्र, कसलं भारी आहे बघा मित्रांनो. सेम टू सेम आहे, असं चांगल्या पद्धतीचं आहे. तर ही झाडं कुठलीच गवती चहासारखं दिसते, पण कुठले झाडे माहीत नाही. बघण्यासारखं मित्रांनो. इथं मस्त फोटो लावले ते पेंटिंगसारखं.
हे स्वामी विवेकानंदांचे जीवन कथेवर आधारित आहे. ते त्यांची आई पुत्र प्रार्थना करते, मग ऋषी अवतरले, स्वामी विवेकानंदाचा जन्म झाला. तर स्वामी विवेकानंदाचं बालपणाचं नाव होतं नरेंद्र. तर त्यांचं नरेंद्रचं त्यांचं बालपण, तर त्यांचे साहस निर्भयता, त्यांचे नरेंद्रनाथ, सत्याच्या शोधात नरेंद्रनाथ, गुरु शिष्याची भेट, तर त्यांचे शिक्षण वगैरे, संन्यासीचे शंकरारोपण, तर कसलं भारी चित्र लावले मित्रांनी. एकदम पेंटिंग वाणी दिसते, एकदम छान पद्धतीचे. तर हे त्यांचा आहे फोटो मोठा. तर कसलं भारी त्यांचे विचार सुविचार वगैरे. याच्यावर पण आहे संकटाचा सामना करा. तर स्वामी विवेकानंद सांगितले प्रत्येकाने संकटाचा सामना करा. रामकृष्ण संघाची स्थापना, बघा ते स्थापना कसं झाली ते पण सांगितले. बेलूर मठात भारी दिसते चित्र आहे. आहे समोर आहे दवाखाना, रामकृष्ण मठ वैद्यकीय सेवा केंद्र हे भवन आहे इथं.